का तर थोडा गोलमा शिल्लक होता म्हणून म्हटलं की आज करूनच टाकूया. तर काही ठिकाणी ह्याला गोलमा पण म्हणतात आणि काही ठिकाणी ह्याला झिंगा पण म्हणतात. तुमच्या इकडं काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर काय करायचं की पहिल्यांदा गोलमा हा चांगला नीट करून घ्यायचा, चांगला पाकडायचा. तर मी गोलमा भाजणार नाही कारण भाजला की वास खूप उठतो. सोसायटीमध्ये राहत असल्यामुळं काही लोक व्हेज आहेत, उगाच त्यांना त्रास नको कारण गोलम्याचा वास हा इतका उग्र असतो आणि सर्वत्र पसरतो. त्यामुळे मी काय केलं की एका भांड्यामध्ये पाणी घेतलं, त्यामध्ये गोलमा भिजवला 2 मिनिटे आणि तो चांगला करकरीत पिळून घेतला, म्हणजे त्यातलं पाणी पूर्ण काढून घेतलं. असा हा गोलमा आपण जर तेलामध्ये भाजला तर जास्त काही वास उठत नाही आणि आपल्यामुळे कोणालाच त्रास होणार नाही. त्यानंतर आपल्याला लागणार आहे कोथिंबीर, एक टोमॅटो आणि एक कांदा. तर हे काय करायचं की सर्व बारीक चिरून घ्यायचं. जेवढा टोमॅटो आणि कांदा घालाल ना तेवढी चांगली टेस्ट गोलम्याला येते. तर आपल्याला सुका गोलमा करायचा आहे. तर काय करायचं की कढई गॅसवर ठेवायची, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं. तेल तापलं की त्यामध्ये कांदा टाकायचा. तर आता यामध्ये कांदा पण जास्त भाजून घ्यायचा नाही, कारण थोडासा कांदा भाजला की त्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, गोलमा टाकायचा आहे. त्यामुळं काय होतं की गोलमा आणि कांदा एकसाथ दोन्हीही भाजले जातात. तर चला आता आपण इथं गोलमा टाकूया, कांद्यासोबत त्याला थोडं भाजूया. इथं टिप म्हणजे कांद्यानंतर लगेच टोमॅटो टाकायचा नाही, कारण कांद्यासोबत आपल्याला आधी गोलमा चांगला तेलात भाजायचा असतो. कांदा आणि गोलमा चांगला भाजला की मग वरून काय करायचं, टोमॅटो टाकायचा आणि आता हे चांगलं परतवून घ्यायचं. यामध्ये काही बाकीचा मसाला नाही, तर यामध्ये आता टाकायची हळदपूड, त्यानंतर घालायची आपली रेग्युलरची लाल तिखट. लाल तिखट घातली की ते सगळं मिश्रण काय करायचं की चांगलं हलवून घ्यायचं. म्हणजे तेलामध्ये थोडी काय करायची, चटणी भाजायची आणि आपल्याला चवीनुसार जेवढं हवं तेवढं मीठ घालायचं. मीठ घालताना थोडं कमीच घालायचं, कारण ते ऑलरेडी काय असतं की थोडं खारट असतं. आणि त्यानंतर मग वरून काय करायचं, पाणी घालायचं. आता पाणी किती घालायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर रस्सा करणार असाल तर पाणी जास्त घाला आणि सुका करणार असेल तर प्रमाणात घाला. आता काय करायचं की हे चांगलं आटवून घ्यायचं, कारण मी इथं काय करणार आहे, सुका गोलमा करणार आहे. त्यामुळे मी काय केलं, पाणी आटवून घेतलं. थोडंसं पाणी आटल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालायची, म्हणजे कोथिंबीरची पण चव काय होते त्यामध्ये उतरते. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला किती पाणी ठेवायचं आहे ते ठेवू शकता, पण भाकरीसोबत असेल तर सुका गोलमा छान लागतो. तर आता इथं बघा आपला गोलमा रेडी झालेला आहे भाकरीसोबत खायला. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमची पण रेसिपी माझ्यासोबत कमेंटमध्ये शेअर करा. थँक्यू.